मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा एक प्रकार उघडकीस आला आहे। विवाहित महिलेवर प्रेम केल्याबद्दल एका तरुणाला समाजातील लोकांनी भयंकर शिक्षा दिली आहे। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मात्र या व्हिडिओबाबत चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पीडित व्यक्तीशी बोलल्यानंतर त्यात किती आरोपी होते हे समजेल असं पोलिसांनी म्हटलंय। मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका तरुणाला समाजातील काही लोकांनी जबर शिक्षा दिली। एका विवाहित स्त्रीवर प्रेम करणं हे त्या शिक्षेमागचं कारण होतं। ती महिला स्वतःच्या 2 मुलांना सोडून त्या तरुणाबरोबर पळून गेली होती। यामुळे चिडलेल्या सासरच्या लोकांनी त्यांना शोधून काढून मारहाण केली। गट्टी या भागातील बंजारा समाजाच्या एका तरुणाचं भाटप चलाना भागातील विवाहित महिलेवर प्रेम होतं। महिलेनंही या प्रेमासाठी स्वतःच्या 2 मुलांना सोडून त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला। ते दोघं राजस्थानमध्ये पळून गेले। मात्र रागावलेल्या सासरच्या लोकांनी त्यांना शोधून काढलं व परत गावी आणलं। आधी दोघांनाही मारहाण केली, त्यानंतर तरुणाला झाडाला बांधलं आणि भयंकर शिक्षा दिली। तरुणाला झाडाला बांधून चपलांची माळ त्याच्या गळ्यात घालण्यात आली। त्याचं डोकं भादरण्यात आलं। तरुणाच्या तोंडात चप्पल बूट कोंबण्यात आले। यावर कळस म्हणून त्याला लघवी प्यायला लावली। सासरच्या लोकांसोबत आसपासच्या लोकांनीही या कामात साथ दिली। या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला। उज्जैन ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश भार्गव यांनी ही घटना 3 ते 4 दिवसांपूर्वीची असल्याचं म्हटलंय। तसंच व्हिडिओची सत्यता पडताळल्यावर आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल असंही त्यांनी सांगितलंय। आरोपी कोण आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत। मात्र या प्रकरणाबाबत अजून कोणतीही तक्रार दाखल झाली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं दिसून येतंय। त्याला शिव्या देऊन डोक्यावर बोट ठेवण्यात आले। त्याची अर्धी मिशी कापण्यात आली। ज्या महिलेवर त्याचं प्रेम होतं तिलाही तरुणाला मारायला लावण्यात आलं। हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय। सोशल मीडियावर अनेक जण या घटनेचा निषेध करत आहेत। एका समाजातील हे प्रकरण असल्यानं त्याबद्दल अजून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। घटनास्थळावरून पोलीस या घटनेविषयी माहिती घेत आहेत। त्यानंतर कायदा मोडणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय।